हॅलो, नमस्कार मित्रमंडळी. मी अभिषेक सावरकर, इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मी एकदा पुन्हा मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी गॅट म्हणून HPCL का जॉईन नाही केलं आहे. गॅट म्हणून HPCL का जॉईन नाही केलं त्याचं मी रिझन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेच सोडा, गॅटच सोडा, आणखी माझ्याकडे 4 ते 5 ऑप्शन होते. त्याचे मला ऑफर लेटरसुद्धा रिसिव्ह झालेले होते. पण काही कारणास्तव मी प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला रिझन नाही सांगणार, कारण की हे सर्व जे आहेत ते जॉबच आहेत आणि त्यांचीसुद्धा एक ॲज अ फ्रेशर किंवा एक्सपिरियन्सनुसार फारशी नाही, पण ॲज अ अफोर्डेबल सॅलरी होती मला. पण मी तरीसुद्धा ते स्किप केले. तर आज मी तुम्हाला त्याचं रिझन सांगणार, पण त्याआधी हे जाणून घ्या, माझं तेच नाही, HPCL गॅटच नाही, तर त्याशिवाय माझं रिट्रॅक ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुद्धा काम सिलेक्शन झालं होतं ॲज अ सर्व्हिस इंजिनियर म्हणून. ही एक प्रायव्हेटच कंपनी आहे जे की मायनिंगमध्ये पेट्रोल डिझेलचा सप्लाय करतात. तर तिथून त्या ठिकाणाहून जे ऑइल आहेत, जे तेल वगैरे आहेत, ते जे की मायनिंग मटेरियल आहेत ते तिथून जात होतं. तर जर मला तिथं सर्व्हिस इंजिनियर, आता सर्व्हिस इंजिनियरचे काम काय असतात हे मी तुम्हाला, जर तुमच्या इच्छुक असेल जाणून घेण्यासाठी, तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. हे माझी तिथं रोल होता, पोस्ट होता, डेझिग्नेशन होतं. तर त्यानंतर आणखी एक होतं रविराज ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. यामध्ये माझी जी पोस्ट होती, डेझिग्नेशन होतं, यामध्ये माझं इलेक्ट्रिकल इंजिनियर होतं. तर त्याआधी जाणून घ्या, रिट्रॅक ऑटोमेशनमध्ये मला राहण्याची सोय कंपनी करत होती आणि माझी सॅलरी जी होती ती 23K ठेवली होती त्यांनी. के म्हणजे 1000 त्यांनी ठेवली होती. पण ते काही कारणास्तव मी तीसुद्धा रिजेक्ट केली. त्याचा रिझन सांगणार मी पुढे. कदाचित आज मलाच ते वाईट वाटतो आहे की इतक्या चांगल्या संधी आपण हातातून गमावल्या. त्याचं रिझन एकच होतं आहे की घरापाशी जॉब. ते म्हणतात ना, लालच एक बुरी कला आहे किंवा चांगली कला आहे, ते आपापल्या परिस्थितीनुसार घेतात कोणी. त्याचाच परिणाम आज मला भोगावा लागला, म्हणजे परिणाम झाला आहे त्याचा माझ्यावर. तेच मी तुम्हाला सांगणार, किंवा मी माझ्या डिटेल्स पर्सनल लाईफमध्ये नाही जाणार. हे मी माझे ऑप्शन होते ते तुम्हाला सांगितले. त्यानंतर एक जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे. इथं मी ज्युनियर इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालंही होतं माझं. आणि इथं जी माझी सॅलरी होती 17,000 पर मंथ ही माझी सॅलरी होती. त्यानंतर ते मला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस देत होते, म्हणजे मंथली मला 4 ते 5 हजार रुपये ते ट्रॅव्हलिंग अलाउन्स करून मला ते 22 ते 23 हजार रुपये माझी सॅलरी निघत होती तिथे. आणि हे सुद्धा थोडं माझ्या घरापासून दूरच होतं आहे. 60 ते 70 किलोमीटर ते अपडाऊन करणं नाही होत होतं पॉसिबल, रूमच करावं लागत होती. तर हे होतं एक. त्यानंतर ॲप्रेंशिपलासुद्धा माझा नंबर लागला होता नॅट्स थ्रू, बरं का. नॅट्स थ्रू ॲप्रेंशिपला कोल इंडियामध्ये माझा नंबर लागला होता. त्याचं जे लोकेशन दिलं होतं मला, ते नागपूर दिलं होतं. नागपूर लोकेशन दिलं, पण ते सॅलरी पाहूनच थोडं मला हे वाटलं आहे की तिथली सॅलरी जी होती ॲप्रेंशिपला कोल इंडियाला ग्रॅज्युएट ॲप्रेंशिप ट्रेनीला, ती 12,000 होती फक्त मंथली. तेवढ्या रुपयात रूम आणि जेवण, त्यानंतर मोबाईलचं रिचार्ज, इतर खर्च हे जे असतात हे आपल्याला सर्व पाहावं लागतो. आणि घरी काही जबाबदाऱ्या असतात, प्रत्येकाच्या नसतात आणि प्रत्येकाच्या असतात, असंही नाही आहेत. काही विद्यार्थ्यांच्या असतात, काही विद्यार्थ्यांच्या नसतात. तर त्यासुद्धा पूर्ण करायच्या असतात. आणि काही मंथली सेविंग असते, नियोजन असते. त्या नियोजनानुसारसुद्धा कोणाकोणाला पालन करावं लागतो किंवा चालावं लागतो आयुष्य सुधारण्यासाठी. तर हे होतं माझं चौथं. आणि त्यानंतर एक 5वं, जे की माझ्या घरापासून अगदी 30 ते 35 किलोमीटर अंतरावर एक MIDC होती. आणि त्या MIDCमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरची गरज होती. पण इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि स्टोअर ॲडमिनची स्टोअर इन्चार्जची एक गरज होती. तिथे इंटरव्ह्यू तर एवढा टफ घेतला की विचारू नका MIDCवाल्यांनी. आणि त्यानंतर घेतला. आणि जर सॅलरीचं बोललो आहे आपण, तर सॅलरी फार कमी सांगत होते. म्हणजे ते सॅलरी असं वाटायचं ते इंटरव्ह्यू झाल्यानंतर की सॅलरी पाहून तर तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, कदाचित इतकं डीप नॉलेज तर एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये किंवा कुठे काही पाहत नाहीत.
पाहतात असं नाही, पण तुमच्या कंपनीची लेवल पहा, तुमच्या कंपनीची सेविंग पहा, तुमची कंपनी स्टायपंड किती देतात, ॲकोमोडेशन किती देतात, त्यानंतर इन्सेंटिव्ह किती देतात, हे वगैरे करून काय करतात त्यानुसार तर तुमचे क्वेश्चन असायला हवे किंवा मग सॅलरीनुसार तर थोडंफार डिस्कशन असायला हवं असं मला कुठेतरी त्या कंपनीबद्दल वाटतं आहे. तर तिची कंपनी मी नाही सांगत तुम्हाला, ते सांगणं म्हणजे माझ्याच शिक्षणाचं समजलं ना, तर ते नाही सांगितलं मी. तर हे माझ्याकडे 4-5 ऑप्शन होते, यातलं काही असेल ते या सर्वांचे माझ्याकडे ऑफर लेटरसुद्धा आहेत जे की मी तुम्हाला दाखवू शकतो. हे माझ्याकडे सॉफ्ट कॉपीमध्ये आहे, जे माझ्याकडे हार्ड कॉपीमध्ये होतं HPCLचं, तो माझा जाण्याचा निर्णय होता पण थोड्याशामुळे राहिला, म्हणून त्याचे माझ्याकडे हार्ड कॉपी आहेच. हे माझ्याकडे होते आणि याची मला हार्ड कॉपीची गरज नव्हती, म्हणून हे माझ्या फोनमध्ये आज पण सेव्ह आहेत. तर हे जर कोणाला डाऊट असला किंवा शंका असली की काही फेकफाक आहेत किंवा असं आहेत तसं आहेत, तर नक्की मला कमेंट्स करा. मी त्याला माझ्या एक स्क्रीनशॉट वगैरे नक्की पाठवेल व्हॉट्सअपवरती. हे माझ्याकडे ऑप्शन होते, पण हे सुद्धा मी स्किप केलं. HPCL तर केलंच सर्वात मोठं, जे की अगदी जास्त दूर नव्हतं आहे, 300 ते 400 किलोमीटर नाशिक बडनेरावरून, आणि तिथं फक्त राहण्याची आणि जेवणाची सोय करणी होती. काही दिवस त्रास झाला असता, त्यानंतर लाईफ म्हणजे 1 वर्ष माझं निघून गेलं असते तिथून, आयुष्यातलं 1 वर्ष चांगल्या सेक्टरमधून निघून गेलं असतं माझं, पण ते माझं काही कारणामुळे स्किप झालं आहे. तर मी सांगितलं तसं आहे आणि आतासुद्धा सांगतो, काही रिस्पेक्टिव्ह पर्सनमुळे किंवा माझ्या काही अडचणी आणि त्यानंतर माझे काय फायनान्शियल प्रॉब्लेम आणि माझा जो पार्ट टाईम जॉब चालू होता त्यामध्ये सुद्धा मी ते लिव्ह करण्याचा प्रयत्न करत होतो, पण नाही होऊ शकलं. त्यामुळे सुद्धा मला ते HPCL लिव्ह करावं लागलं आणि बाकीचे सुद्धा मी हे बाय चान्स लिव्ह केलेत, कारण की हे रविराज ग्रीन एनर्जी जे आहेत हे गुजरातमध्ये आहेत. याच्या साईड रविराज ग्रीन एनर्जी म्हणजे कोणती, जे की पर्यावरणापासून सुरू होतं, म्हणजे कोणती, सनलाईटपासून सोलार सेक्टर झालं आहे, त्यानंतर वाईंड एनर्जी झालं आहे. हे असे जे 2-3 प्लांट आहेत यापासून जे एनर्जी तयार होतं आणि हे अनंत आहेत, याचा नाश होऊ शकत नाहीत या एनर्जीचा. ह्या एनर्जीसाठी कोणताही खर्च येत नसतो, फार कमी खर्च येतो यासाठी. आणि हे रविराज ग्रीन एनर्जी, त्यामध्ये मी ॲज अ इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून लागणार होतो, पण तिथली सॅलरी सांगाजोगती आहेत. 19,000 रुपये सॅलरी होती, प्लस ॲडिशनल त्यामध्ये PF आणि ESS हे जमा होत होते. त्यानंतर फूड आणि ॲकोमोडेशन ते कंपनी आम्हाला प्रोव्हाइड करत होती, पण त्यातला एकच हे रूल होत आहे की कंपनीचे जे हवस होते काम करण्याचे ते 12 तास होते, 8 ते 8. आणि हे कसं आहे, हे आपल्या आजूबाजूनं तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, जे सोलार पॉवर प्लांट असतात 120 मेगावॉट, त्यानंतर 10 मेगावॉट, हे कमी झाले, पण यांचे मोठेच प्लांट असतात, त्या साईडवरच काम करायचं असतात. यामध्ये सिनियर्स असतात, सिनियर इंजिनियर, प्रोजेक्ट इंजिनियर, सुपरवायझर, इलेक्ट्रिकल, असे भरपूर साऱ्या पोस्ट असतात. यामध्ये लेबरसुद्धा असतात आणि हे खूप मोठं काम असतं, करोडो रुपयाचं. तर यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं इंटरव्ह्यू वगैरे घेऊन. यामध्ये सर्वच गोष्टीमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला, असं एकही नाही आहे की ज्यामध्ये इंटरव्ह्यू नाही झाला. हे जे सांगितले मी तुम्हाला 4-5 ऑप्शन यामध्ये, तर ते होऊनसुद्धा मी ते सुद्धा माझं आता 21ला, आजची किती तारीख, आजची जे असेल ते तारीख, जो व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल ते तारीख असणार, पण माझी याची 21 जूनला जॉईनिंग होती राजकोटमध्ये, गुजरात, अहमदाबादच्या समोर तिकडे. तर मी ते सुद्धा स्किप केली, म्हणजे आता काही दिवसच झाले त्याला, ते स्किप केली. पण ते म्हणतात ना, जे काही होतात चांगल्यासाठीच होतात, तेच मी त्यालाच माझा मी पॉईंट समजत होतो, प्लस पॉईंट समजत होतो आणि त्यानुसारच मी आज समोर एकदम खाली नाही आहेत, पण माझी काही ना काही थोडंफार चांगलं असं वाटते मला. ते मी सुद्धा तुम्हाला सांगणार की हे माझं रिझन होतं आणि एवढे मला ऑफर आले होते, हे मी स्किप केले. आता मी सांगतो आहे तुम्हाला, आता मी ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ट्रेनी म्हणून भारत फोर्ज लिमिटेडमध्ये जॉईन झालेला आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ट्रेनी म्हणून मी आता भारत फोर्ज लिमिटेडमध्ये जॉईन झालेलो आहे. त्याचं माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत, जे की मी तुम्हाला मागून तर नाही दाखवू शकणार,
यामध्ये काय तिकीट नंबर आहे माझा, बाकी मी दाखवणार तुम्हाला. तिकीट नंबर नाही दाखवणार. हे बघा, ॲज अ ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ट्रेनिंग म्हणून मी तिथे जॉईन झालेलो आहे. भारत फोर्ज लिमिटेड. एक ह्याचं भारत फोर्ज लिमिटेड काय असते, जर तुम्हाला डिटेल्स इन्फॉर्मेशन लागत असेल आणि तिथे काय होतात, काम कसं असतात, याचे माझ्याकडे ऑलरेडी व्हिडिओ आहेत की जर मला जेव्हा टाकायचे असले मी तेव्हा टाकू शकणार. पण तुमची रिक्वेस्ट किंवा तुमचं जे मत आहे आणि यामध्ये कोण काम करू शकतो, मेल कॅन्डिडेट किंवा फिमेल कॅन्डिडेट करू शकतो का, गॅट म्हणून होऊ शकतो का, ते सुद्धा सांगणार मी. फक्त मी जे बोललो त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार. ते मी सांगितलं तुम्हाला त्याचे रिझन, आणि आता मी जस्ट काय करतो आहे ते सुद्धा सांगितलं की ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ट्रेनिंग म्हणून माझी इथं सिलेक्शन झालं आहे. यामध्ये सुद्धा माझा इंटरव्ह्यू झाला, असेसमेंट झालं आहे आणि त्यानंतर माझी जॉईनिंग झाली. तर आज मला जो प्लांट देण्यात आला आहे तो बारामतीचा प्लांट आहे. खूप मोठा प्लांट आहे हा. याचं कम्पेअर करू आपण अनादर एखाद्या थर्मल प्लांट जे कोणतेही थर्मल प्लांट असो किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांट असो, त्यांच्याशी कम्पेअर करून तुम्हाला सांगणार. जर तुमची कमेंट्स किंवा मागणी असली तर असं नाही म्हणतात ना, जे काही चांगलं होतात हे एवढे सारे ऑप्शन सोडून मी आज हे जॉईन केलं भारत फोर्ज लिमिटेड. कारण की हे हार्ड कोअर कंपनी आहेत. यामधला जो एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स मला कामी तर पडणारच आहेत. आणि यामधला सुद्धा काही ज्या कंपन्या होत्या जसं रिट्रॅक ऑटोमेशन, सर्व्हिस इंजिनियर, हा सुद्धा मला एक्सपिरियन्स कामी पडला असता. रविराज ग्रीन एनर्जीचा भरपूर पडला असता, कारण की माझी ब्रँच इलेक्ट्रिकल असल्यामुळे यामध्ये सर्व इलेक्ट्रिकल काम झालं असतं. पॉवर सिस्टीम, वाइंड पॉवर प्लांटचं सर्व ते काम झालं असतं. तर हा मला सर्वात मोठा एक्सपिरियन्स कामी पडला असता. पण त्यामध्ये अपवाद असा झाला की जॉब लोकेशन आणि जॉब हवर्स हे खूप वाटले आणि लगेच ते डेट जाण्यापूर्वीच माझं इकडे भारत फोर्ज लिमिटेडमध्ये सिलेक्शन झालं आहे. म्हणून मी ते दूर न जाता आपल्या स्टेटमध्ये करावं असं ठरवलं आणि आज मी भारत फोर्ज जॉईन केलं आहे आणि त्याला ऑप्शन दिलं आहे. आणि जीनस पॉवर जे आहेत यामध्ये मीटर बसवण्याचं काम करून घ्यावं लागतो आपल्याला ॲज अ ज्युनियर इंजिनियर किंवा सर्कल इन्चार्ज म्हणून. आणि त्यामध्ये जे MSc DCLमधले जे इंजिनियर्स असतात त्यांच्याशी आपल्याला कॉन्टॅक्ट साधावा लागतो. कोणत्या घरी मीटर बसवावा लागतो ते आपल्यासोबत एक त्यांचा कर्मचारी पाठवतात ज्युनियर लेवलचाच, म्हणजे विद्युत सहाय्यक पाठवतात. टेक्निशियन, असिस्टंट टेक्निशियन म्हणा किंवा सिनियर टेक्निशियन म्हणा. ह्या जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बरं का, त्यामध्ये घराघरातले मीटर चेंज करतात. जे आता नवीन मीटर, डिजिटल मीटर येत आहेत ते. तर तो मी मीटरवर सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देणार. ते काय करतात, ते कसं वर्क करतात, हे सर्व गोष्टी. आणि त्यानंतर राहिलं भारत फोर्ज, हे मी जॉईन केलं. जर तुम्हाला याबद्दल भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीबद्दल जर पूर्ण माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्याच मागे लागलो आहे. ती कंपनी काय करतात, आता तर आलोच आहेत, प्रत्यक्ष बघून पण राहिलो आणि त्याचे व्हिडिओसुद्धा आहेत माझ्याकडे. जर तुम्हाला लागले तर नक्कीच सांगा मला. जर माझ्या बोलण्यात काही फरक होत असेल तर ते सुद्धा सांगा. कारण की इकडला जो आहे हा जो विभाग येतो पुणे विभागामध्ये येतो बारामतीत, त्यामुळे इकडे सुप्रियाताई सुळे आणि सुनित्रा पवार दादांच्या पत्नी, तर त्यांचंच आमदार आणि खासदार आहेत एकाच घरातलं. थोडा टॉपिक वेगळा होऊन राहिला पण सांगू इच्छितो. तर त्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला भारत फोर्ज कंपनीबद्दल जर माहिती पाहिजे असेल, काम कोणतं असते आणि तुमचे सिलेक्शन जर व्हावं तर काय करायचं हे सुद्धा सांगणार. माझं कसं सिलेक्शन झालं हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार जर तुमची मागणी असली तर हे मी रिझन सांगितलं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.